इराण विरुद्धचं युद्ध लवकरच थांबवणार, अमेरिकेने युद्ध जिंकलं, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. तर युद्ध संपवण्यासाठी इराणने ठेवल्या अमेरिकेसमोर 3 अटी. इराणमध्ये अजूनही 9,000 भारतीय अडकलेले, परराष्ट्र सचिवांची माहिती. तेहरानमध्ये अडकलेले भारतीय सुरक्षित असल्याची माहिती. तर संध्याकाळी 5:30 वाजता केंद्राच्या 4 मंत्रालयांची पत्रकार परिषद. हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून सौदी अरेबियातनं कच्च्या तेलाचं पहिलं जहाज मुंबईत. इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी बंद केली होती सिग्नल सिस्टीम. मुंबई डॉकवरून जहाजातलं तेल माहुलच्या रिफायनरींना पाठवणार. राज्यामध्ये अनेक ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी. अमरावतीत पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण. तर जळगावात एलपीजी गॅस पंपावर रिक्षांच्या 1 किलोमीटरपर्यंत रांगा. पंतप्रधान मोदी म्हणतायत घाबरू नका, पण ते स्वतःच घाबरले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका. सिलेंडरच्या मुद्द्यावरनं विरोधी पक्षांच्या खासदारांचं संसद परिसरामध्ये आंदोलन. रोहित पवारांनी घेतली राहुल गांधींची भेट. राहुल गांधींनी केलेली सूचना 2 दिवसानंतर जाहीर करणार, रोहित पवारांचा इशारा. तर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांना शंका. शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भातली सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी संपली. अंतिम युक्तिवादासाठी तयार, दोन्ही बाजूंची माहिती. तर लेखी युक्तिवाद वाचून पुढची तारीख निश्चित करणार, न्यायालयाकडून स्पष्ट. सिंधुदुर्गामध्ये आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी मोर्चा. राजू शेट्टींच्या आंदोलनामध्ये मंत्री नितेश राणे सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.